श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मला भरपूर जेव्हा मी 11 गुरुवारचा व्हिडिओ टाकला की माझे 11 गुरुवार सुरू आहे, तर त्यानंतर मला भरपूर क्वेश्चन आले की ताई 11 गुरुवार कसे करायचे, काय करायचे, तुम्ही कोणकोणत्या सेवा त्या 11 गुरुवार मध्ये करतात किंवा आम्हाला सांगाल का ह्या गुरुवार मध्ये काय काय असतं. तर आज मी संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की मी हा 11 गुरुवार मध्ये काय काय सेवा करते आणि मेन म्हणजे कसं आहे ना की ह्या 11 गुरुवारला मी काय काय सेवा करते किंवा मी कोणते रूल फॉलो करते हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. बाकीचे म्हणजे एखादा रूल त्यात हुकला तर किंवा तो मी फॉलो करत नसेल, कारण की माझी सेवा जी आहे ती एकदम साधी भोळी असते की जसं मला पटेल किंवा मला जसं जमेल सेवा करायला तशी मी सेवा करत असते. बाकी हेच नियम पाळले पाहिजे हेच असं माझं काही नसतं, जेवढं होईल तेवढं मी करत असते. तर 11 गुरुवार हे महाराजांचे गुरुवार खूप प्रभावशाली व्रत आहे. आता आपलं जे स्वामी चरित्र सारामृत आहे हे, तर ह्या स्वामी चरित्र सारामृताच्या 14व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की स्वामींची सेवा कशी करावी, गुरुवारी विशेष म्हणजे गुरुवारी त्यांची सेवा कशी करावी. तर त्याच पद्धतीने हे 11 गुरुवार आहे. तर हे 11 गुरुवार कसे करायचे हे आपण पाहूयात. तर 11 गुरुवार करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे ही पोथी असायला हवी, स्वामी चरित्र सारामृत. या 11 गुरुवार जसे आहेत तसे 9 गुरुवार पण असतात, पण मी सध्या 11 गुरुवार करते आहे. 9 गुरुवार पण मी केलेले आहेत, तेही तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. तर आता 11 गुरुवार करायचे कसे, आता तुम्हाला 11 गुरुवार ठरवलं तुम्ही करायचं तर महिन्याच्या कोणत्याही गुरुवार पासून, हो असं नाहीये की तुम्हाला पहिलाच गुरुवार पाहिजे महिन्याच्या कोणत्याही गुरुवार पासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. आता व्रत सुरू केलं त्यानंतर बुधवारी तुम्हाला एक नारळ, खडीसाखर आणि त्यावरती 11 रुपये दक्षिणा घेऊन आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, मठात, मंदिरात असं जायचं आहे. ते हातामध्ये धरायचं, तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे महाराजांना सांगायची, तुमचं नाव सांगायचं आणि हे माझे जे 11 गुरुवार आहे ते पूर्ण करून घ्या एवढी विनंती महाराजांना करायची. तर ही विनंती केली आणि त्यानंतर काय करायचं, घरी यायचं. हा संकल्प नाहीये बरं का, ही फक्त महाराजांना विनंती आहे की मी हे 11 गुरुवार करते. त्यानंतर घरी आल्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, त्यानंतर स्नान वगैरे झालं, देवपूजा झाली की पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी कशी करायची काय आता ही मी थोडक्यात सांगते किंवा मग मी व्हिडिओ शेअर करेलच. तर पूजा मांडणीला महाराजांचा सगळ्यात अगोदर तुम्हाला महाराजांचा फोटो लागेल. त्या कळस वगैरे मांडायची गरज नाही, बाजूला नारळही ठेवायची गरज नाही. आता नारळ केव्हा ठेवतात की तुम्हाला आता मंदिरात जाणं झालं नाहीये, केंद्रात जाणं झालं नाही, तेव्हा तुम्हाला तो नारळ केंद्रात, मठात, मंदिरात ठेवायचा, तुम्ही तो नारळ तिथे ठेवू शकता. महाराजांच्या उजव्या साईडला शंख, डाव्या साईडला घंटी, महाराजांना पिण्यासाठी पाणी, खडीसाखर आणि स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक, दिवा, अगरबत्ती, बस एवढंच. आणि सगळ्यात अगोदर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा गणपतीची पूजा तर तिथे केलेलीच असते किंवा मग तुम्ही पूजेतही गणपती बाप्पांची स्थापना केली तरीही चालते. आता सेवा काय काय करायच्या, सेवा ह्या 11 गुरुवारच्या व्रतामध्ये सेवा खूप महत्वाची आहे. तुम्ही मांडणी वगैरे केली त्यानंतर महत्वाचा येतो तो संकल्प. संकल्प कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे. हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये अक्षदा, हळदी, कुंकू टाकायचं आहे. तुमचं नाव बोलायचं, गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र घ्या, काश्यप गोत्र म्हणायचं. तुमची जी काही मनोकामना आहे ती महाराजांना सांगायची. आता इथे असं होतं ना, महाराजांना तर आपलं सगळं कळतच, पण आपण एक ही सेवा करतोय त्यामुळे आपली जी इच्छा आहे ती सांगायची. त्यानंतर ते झाल्यानंतर माझे हे 11 गुरुवार तुम्ही पूर्ण करून घ्या, पाणी तांबणं सोडून द्यायचं, ते पाणी आपण कोणत्याही फुलाच्या झाडाला टाकू शकतो. ते झालं की आता सेवा सेवा करायची आहे. ह्या ग्रंथातील आपल्याला 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहे. हो, 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचले तर खूप छान. आता ज्यांचं माझ्यासारखं लहान बाळ आहे त्यांनी मध्ये उठून वगैरे केलं तरीही काही हरकत नाहीये. माझं तसंच होतं, मला मध्ये उठावं लागतं बाळासाठी, त्यामुळे मी उठते. ते झालं हे 11 गुरुवारचे 1 ते 21 अध्याय झाले. त्यानंतर येते ती 11 माळी जप. हो, 11 माळी पूर्ण कम्प्लीट, 2 माळी करू का 3 माळी करू का चालणार नाही, 11च माळी करणं आहे. तारक मंत्र घ्यायचा आहे 11च वेळा, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र, 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत. हे झालं त्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. आता मेन इथे प्रश्न येईल, ताई उपवास करावा का? तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही आवर्जून उपवास करा, नसेल झेपत तर काही हरकत नाही. तुम्ही आता मी उपवास करत नाही, मी फक्त महाराजांची सेवा करते, तर तुम्ही सेवा केली तरीही चालेल, उपवास नाही पकडला तरी चालेल. आता अजून एक प्रश्न, आम्ही ऑफिसला वगैरे जातो तर मांडणी संध्याकाळी केली आणि संध्याकाळी सेवा केल्या तरीही चालेल,
असं काही नाहीये. आणि आता 11 गुरुवार ला नियम काय पाळायचे? गुरुवारी ब्रह्मचर्य व्रत पाळायचं आहे. आपल्याला 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार वर्ज करायचा आहे. मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून द्यायचा आणि आपली जी काउंटिंग आहे पुढचा गुरुवार तुम्ही करू शकता. नित्य सेवेमध्ये खंडन पडू द्यायचं नाही आपला मेन म्हणजे. आणि या 11 गुरुवारची एवढी सुंदर प्रचिती आहे ना, तुम्ही फक्त एकदा आयुष्यात हे 11 गुरुवार करून बघा. याची प्रचिती अगाध आहे, म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढी या 11 गुरुवारची प्रचिती आहे. कित्येक जणांना संतान प्राप्ती झाली आहे, कित्येकांचे विवाह जुळले आहेत, भरपूर अशा गोष्टी झालेल्या आहेत. फक्त तुम्ही एकदा हे 11 गुरुवार करून बघा, खूप सुंदर अनुभव येईल. आणि सेवा करा, सेवेकरी व्हा, होईल तेवढी महाराजांची सेवा करा.